हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 बीड पोलीस भरती आणि धाराशिव पोलीस भरती या दोन्ही ठिकाणचे मैदानी चाचणीचे कट ऑफ किती लागणार आहेत, कास्टनुसार, समांतर आरक्षणानुसार सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्या समोर येत राहतील. पुढे जे मी एक्सेल शीट दाखवणार आहे, हे सर्व असणारे एक्सेल शीट पीडीएफ बनवून मी आपले टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकणार आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुम्हाला तिथं मिळत राहतील. इतरही पोलीस भरतीचे महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला इथं देत असतो, त्याच्यामुळे चॅनलला तिथं जेणेकरून लवकरात लवकर तुमच्या समोर इतर जिल्ह्याचे अपडेट्स पण येत राहतील. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा पाहूयात बीड जिल्हा पोलीस भरतीच्या त्या ठिकाणी कट ऑफ किती लागू शकतो. जागा सांगेल आणि त्याच्यानुसार असणारा कट ऑफ किती लागेल याची माहिती आपण पाहूयात. तर बघा, बीड जिल्हा पोलिसाला या ठिकाणी सर्वसाधारण मध्ये ओपन जनरल मध्ये सर्वसाधारणला 7 जागा आहेत. अंशकालीन पदवीधरची 2 जागा आहेत आणि माजी सैनिकाच्या 5 जागा आहेत. तर माजी सैनिकाच्या जागा जर बघायला 5, त्यासाठी 50, तर ते 50ला 50 असणारे एक्समॅनचे जे लोक आहेत ते इकडे आहेत आणि एक्समॅनचा जो कट ऑफ आहे तो इथं बघा 40 मार्कावर असणारा लागेल. इथं तुम्ही पाहू शकता, इकडे तुम्हाला असणारा अनुक्रमांक दिसत असेल, 54 नंबरला आहे आणि 40. तुम्ही म्हणताल 50च लोक घेतात. हो, पण या ठिकाणी बघा ना, इथं जे मी हायलाइट करत आहे या 50 नंबरवर असणारा तुम्हाला 40च मार्कवाला विद्यार्थी दिसतो आणि इकडे 54 नंबरला पण 40, म्हणजे 40 वाले सर्वच असणारे त्याच्यामध्ये ऍड होतात. म्हणून असणारं एक्समॅनचा जो कट ऑफ आहे या ठिकाणी ओपनचा, तो 40 मार्कावर लागेल. मग त्याच्यानंतर ओपन जनरलचा कट ऑफ किती लागेल, तर ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ बघा, मी याच्यामध्ये लगभग असणाऱ्या 10 जागा काउंट केलेल्या आहेत आणि या 10 जागासाठी जो कट ऑफ आहे तो बघा, या ठिकाणी 100 नंबर तुम्हाला इथं दिसत असेल. 100 नंबरवर 43 असणारा मार्क आहे. तर 43 गुणवाले सर्वच्या सर्व मग कितीपर्यंत आहे, तर 142 नंबर पर्यंत असणारा 43 मार्क तुम्हाला इथं पाहायला मिळतात. हे सर्वच्या सर्व असणारे ओपन मध्ये घेतल्या जातील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बीड जिल्हा पोलीस भरतीचा आपण आता कास्टनुसार असणारा कट ऑफ पाहणार आहोत. तर ईडब्ल्यूएस कॅटेगरी, तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीला 17 जागा आहेत एकूण. त्याच्यापैकी 5 जागा असणाऱ्या मुलीला आहेत आणि बाकी असणारे समांतर आरक्षणानुसार, जसं की 4 सर्वसाधारणला आहेत, 3 माजी सैनिकाला आहेत, 1 अंशकालीन पदवीधर, 1 पोलीस पाल्य, 1 गृहरक्षक दल. म्हणजे महिलांच्या जागा सोडल्या तर बाकी सगळ्या जागा असणाऱ्या जर मिळून या ठिकाणी 12 जागा आहेत आणि यांचे टोटल कॅन्डिडेटच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 107 कॅन्डिडेट आहेत आणि 107 नंबरला 25 मार्क असणार आहेत. म्हणजे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कट ऑफ हा 25 मार्कावर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. पुढची कॅटेगरी एनटीसी कॅटेगरी, 1 जागा आहे जनरलला, तर 10 मुलं बोलवतील. यानुसार इथं तुम्ही पाहू शकता 38 या ठिकाणी असणारा त्यांचा कट ऑफ लागेल एनटीसी कॅटेगरीचा. पुढची कॅटेगरी आपण या ठिकाणी पाहूयात ओबीसी कॅटेगरी. ओबीसी कॅटेगरीसाठी टोटल 40 जागा आहेत, महिलांच्या 12 सोडल्या तर लगभग 28 जागा आणि या 28 जागासाठी असणारे एकंदरीत कट ऑफ सर्व विचार करून, सर्व गोष्टीचा अभ्यास करून यांचा जो कट ऑफ आहे ओबीसीचा तो असणारा 32 मार्कावर लागेल. कदाचित 1-2 मार्काचा फरक पडू शकतो. तर 32 मार्कावर माझ्या हिशोबानं ओबीसीचा असणारा कट ऑफ लागेल. पुढची कॅटेगरी पाहूयात आपण या ठिकाणी एसबीसी कॅटेगरी विमाप्र, ज्याच्या 3 जागा असणाऱ्या जनरलला आहेत आणि 1 असणारा माजी सैनिकाला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी 40 बोलवायला पाहिजे आणि 40 नंबरवर जर तुम्ही बघायला गेलं तर इथं तुम्हाला पाहायला मिळतंय 34 मार्क. तर या 34 मार्कावरच असणारा तुम्हाला इथं यांचा कट ऑफ पाहायला मिळेल एसबीसी कॅटेगरीचा. पुढची कॅटेगरी एससी कॅटेगरी, जागा टोटल 33, ज्यापैकी 8 सर्वसाधारणला आहेत, 5 माजी सैनिक, 2 अंशकालीन पदवीधर आणि यानुसार असणारा यांचा कट ऑफ 36 मार्कावर लागेल. आता तुम्ही म्हणताल ओबीसीचा कमी, एससीचा जास्त. इथं एससी कॅटेगरीचे कॅन्डिडेट भरपूर सारे आलेले आहेत. ओबीसी कॅटेगरी जी आहे ती या ठिकाणी
कमी आलेले आहेत, त्याच्यामुळे यांचा कट ऑफ असणारा हाय जात आहे एससी कॅटेगरीचा. पुढची कॅटेगरी आता आपण पाहूयात एसईबीसी कॅटेगरी. तर एसईबीसी कॅटेगरीच्या जागा जर बघायला गेलं तर टोटल असणाऱ्या 17 जागा आहेत, सेम असणारं ईडब्ल्यूएस सारखं. आणि यांचा जो कट ऑफ आहे एसईबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा 37 मार्कावर या ठिकाणी लागेल. एखादी मार्काचा फरक पडू शकतो. पुढची कॅटेगरी आपण या ठिकाणी पाहूयात एसटी कॅटेगरी. जागा टोटल असणाऱ्या एसटी कॅटेगरीला इथं 22 जागा आहेत. या 22 जागासाठी 37 मार्काचा कट ऑफ लागत आहे एसटी कॅटेगरीसाठी. पुढचा असणारा आपण कट ऑफ पाहूयात व्हीजेए कॅटेगरी. इथं व्हीजेए कॅटेगरीला 5 जागा होत्या, ज्यापैकी 2 सर्वसाधारणला होत्या, 1 माजी सैनिकाला. यानुसार यांचा पण कट ऑफ असणारा 37 मार्कावर लागत आहे. अशा पद्धतीने जनरलचे कट ऑफ या ठिकाणी मी तुम्हाला सांगलेत. आता महिलाचे कट ऑफ असणारे आपण या ठिकाणी पाहूयात. तर पहा, याच्यामध्ये बीड पोलीस मध्ये या ठिकाणी महिलांचा जो जनरलचा कट ऑफ आहे यांना 10 जागा असणार आहेत आणि 10 जागासाठी 100 मुली बोलवायला पाहिजे. 100 नंबरला तुम्हाला इथं दिसत असेल 41 मार्कावर असणारे आहे. म्हणून या सर्व 41 वाल्या सर्व मुली जे आहेत 161 पर्यंतच्या या सर्व असणाऱ्या ओपन मध्ये जातील. म्हणजे ओपन महिलांचा कट ऑफ हा 41 मार्कावर बीडला लागेल. महिलाचे कट ऑफ असणारे आपण या ठिकाणी पाहूयात. तर महिलाचे जे कट ऑफ आहेत बघा, ईडब्ल्यूएसचा जो कट ऑफ आहे तो 25 मार्कावर लागेल. त्याच्यानंतर एनटीसीचा कट ऑफ हा 35 मार्कावर लागेल. पुढे जर बघायला गेलं ओबीसी कॅटेगरी, तर या ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा त्या ठिकाणी 28 मार्कावर लागेल मुलींचा. पुढं या ठिकाणी एसबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा 30 मार्कावर लागेल, इथं तुम्हाला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतर पुढे पाहूयात एससी कॅटेगरी. एससी कॅटेगरीचा महिलांचा कट ऑफ या ठिकाणी 32 मार्कावर लागत आहे. पुढे पाहूयात आपण एसईबीसी कॅटेगरी, ज्यांचा कट ऑफ 25 मार्कावर या ठिकाणी लागेल. तुम्ही म्हणता जागा तुम्ही असणार वाटलं तर व्हिडिओला पॉज करून जागा पाहून पण पाहू शकता. पुढे पहा, या ठिकाणी एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 33 मार्कावर लागत आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात व्हीजेए कॅटेगरी. त्या व्हीजेए कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो 31 मार्कावर लागत आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपण बीड जिल्हा पोलीस भरतीचा संपूर्ण कट ऑफ असणारा पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून पुढे असणारा धाराशिवचा आपण या ठिकाणी पाहणारच आहोत. धाराशिव पोलीस शिपाई भरतीचा कट ऑफ पाहणार आहोत. या धाराशिव पोलीस शिपाई भरतीसाठी एकूण जागा जे होत्या ते 123 जागा होत्या. आणि या 123 जागाची वाटणी जर बघायला गेली तर एससी साठी 26, एसटी 15, व्हीजेए 3, ओबीसी 24, एससीबीसी 12, ईडब्ल्यूएस 12, ओपन साठी 31 अशा पद्धतीमध्ये तुम्हाला इथं जागा पाहायला मिळालेल्या होत्या. तर आता या जागांसाठी कट ऑफ कसा लागल ते मी सांगतोय. बघा, या ठिकाणी ओपन मध्ये जनरल साठी 7 जागा होत्या आणि अंशकालीन पदवीधरला 2 जागा होत्या. टोटल 9 जागा आहेत. म्हणजे अंशकालीन पदवीधर आणि ओपन जनरलच्या मिळून. त्याचं कारण अंशकालीन पदवीधर याच्यामध्ये आलेलेच नाहीयेत. त्याच्यामुळं लगभग असणारा 9 जागा म्हणजे एकाच 10 प्रमाणात 90. तर 90 नंबरचा कॅन्डिडेट तुम्हाला इथं बघा कितीचा पाहायला मिळेल. इथं बघा 90 नंबरला तुम्हाला दिसत असेल 41 मार्कवाला कॅन्डिडेट इथं तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या 90च्या खाली 41 वाले नाहीत का, तर आहेत. लगभग 102 कॅन्डिडेट असणारे 41 मार्कापर्यंतचे आहेत. तर ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 41 मार्कावर लागेल धाराशिवचा. त्याच्यानंतर एक्समॅनचा कट ऑफ बघा इथं तुम्ही. तर ओपन एक्समॅनला 5 जागा आहेत, 50 लोक बोलवायला पाहिजे. आणि या 50व्या नंबरच्या एक्समॅनचे मार्क बघा 35 मार्क आहेत. म्हणजे ओपन एक्समॅनचा जो कट ऑफ आहे तो 35 मार्कावर लागेल. आणि राहिले तर तिथं बाकी किती 25 एक्समॅन राहिलेले आहेत. आणि हे जर तुम्ही कॅटेगरी वाईज बघायला गेलं तर खूप असणारे थोडे कॅन्डिडेट आहेत एससीबीसीचे. त्याच्यानंतर ओपनचे 2 दिसतात. त्याच्यानंतर व्हीजेचा 1 आहे. तर अशा पद्धतीमध्ये इथे पाहायला मिळतात. म्हणजे एक्समॅन हा झाला ओपन जनरलचा कट ऑफ. आता आपण काय करूया, धाराशिवचा कास्टनुसार मुलांचा कट ऑफ किती लागेल, ज्याला आपण सर्वसाधारणचा कट ऑफ म्हणतो, तो किती लागेल तो पाहूयात. तर बघा, कॅटेगरी सुरुवातीला पाहूयात याच्यामध्ये आपण. तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, जागा सांगत बसणार नाही मी आता. 44 नंबरचा कॅन्डिडेट आहे 28 मार्कावर. तुम्ही म्हणता 44 असे कसं काय, तर 40च घेतले जातात. पण 40 नंबरला 28 मार्क आहेत. तर बाकी खालचे 3-4 लोक पण
सोडून देता येत नाहीत. म्हणून ईडब्ल्यूएस कॅटेगरी 28 मार्कावर लागेल जनरल. त्याच्यानंतर ओबीसी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 30 मार्कावर लागेल. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आपण पाहूयात या ठिकाणी एससी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे या ठिकाणचा तो असणारा 32 मार्कावर तुम्हाला इथं पाहायला मिळेल. एससी कॅटेगरी 32, ओबीसी कॅटेगरी 30. असं का? तर ओबीसी कॅटेगरीचे कॅन्डिडेट कमी आहेत, एससी कॅटेगरीचे कॅन्डिडेट जास्त आलेत, त्याच्यामुळं एससी कॅटेगरीचा कट ऑफ जास्त लागत आहे, ओबीसी कॅटेगरीचा कट ऑफ कमी लागत आहे. पुढची कॅटेगरी पाहूयात आपण एसईबीसी कॅटेगरी, ज्यांचा कट ऑफ 32 मार्कावर इथं तुम्हाला पाहायला मिळतो. 54 विद्यार्थी घेतलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की एक्समॅनच्या जागा आणि जनरलच्या जागा याचा विचार करून मी हा कट ऑफ बनवलेला आहे. याच्यामध्ये फरक पडेल असं मला वाटत नाही. कदाचित जरी कोणत्या कॅटेगरीमध्ये फरक पडला तर तो एक जास्तीत जास्त 2 मार्काचा फरक पडेल, याच्यावर काही तुम्हाला फरक दिसणार नाही. एससीबीसी कॅटेगरी 32 मार्क जनरलचा. पुढची एसटी कॅटेगरीसाठी इथं कट ऑफ लागेल 34 मार्कावर. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 34 मार्कावर असणारा एसटी कॅटेगरीचा कट ऑफ असेल जनरलचा. पुढची कॅटेगरी पाहूयात आपण व्हीजेए. त्या व्हीजेए कॅटेगरीचा कट ऑफ 39 मार्कावर असेल. तर अशा पद्धतीमध्ये आपण धाराशिव पोलीस भरतीचा सर्व कास्टचा जनरलचा कट ऑफ बघलाय. आता आपण मुलीचा असणारा त्या ठिकाणी कट ऑफ पाहूयात जनरलचा सर्वसाधारणचा. तर इथं जनरलला मुलीला जे जागा आहेत तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत, तरी पण एक वेळ सांगून देतो. 9 जागा आहेत, 90 मुली असणारे इथं बोलवल्या जातील. आणि इथं तुम्ही पाहून घ्या 90 नंबरच्या मुलीला मार्क किती आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 39 मार्क आहेत. मग 39 मार्कवाल्या ज्या खालच्या मुली आहेत ते त्यांच्या कास्टमध्ये बसतील का? तर नाही. जेवढ्याही मुली आहेत 39 मार्कवाल्या जे टोटल आहेत 115 जे असणाऱ्या बसतील त्या ठिकाणी जनरल मध्ये, म्हणजे ओपन जनरल मध्ये. तर मुलीचा ओपन जनरलचा जो कट ऑफ आहे तो 39 मार्कावर लागेल. त्याच्यानंतर आता मुलीचे आपण कास्ट वाईज कट ऑफ पाहूयात. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्या समोर येत राहतील. ही जे पुढे एक्सेल शीट मी तुम्हाला अजून दाखवणार आहे ती एक्सेल शीट किंवा मागे दाखवलेल्या एक्सेल शीट याचे पीडीएफ बनवून मी असणारा आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकणारच आहे, ज्याची लिंक मी पिन कॉमेंट मध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. चला पुढे जाऊयात. मुलींचा कास्टनुसार कट ऑफ पाहूयात. तर बघा ईडब्ल्यूएस साठी जागा भरपूर आहेत पण मुलीच अवेलेबल नाहीत. जेवढ्याही मुली असणाऱ्या पास झाल्यात, म्हणजे 26 मार्क पासिंगच्या नाहीत तर 26 मार्कवाली शेवटची आहे इथं. त्याच्यामुळं 26 मार्कावर असणाऱ्या या ठिकाणी कट ऑफ लागेल ईडब्ल्यूएस कॅटेगरी मुलीचा. पुढची ओबीसी कॅटेगरी, ओबीसी मुलींचा सेम 25 मार्कावर असेल. तुम्ही म्हणताल मग ईडब्ल्यूएसचा जास्त का लागला? कारण ईडब्ल्यूएसच्या कोणत्याच मुलीनं 25 मार्क घेतले नाहीत. जर 25 मार्क एखाद्या मुलीने घेतले असते तर ती पण इथं क्वालिफाय झालेली असते. आलं का लक्षात? म्हणून ईडब्ल्यूएसचा 26 लागलेला आहे मुलीचा आणि ओबीसी मुलीचा 25 लागलेला आहे. पुढे बघूया आपण आता एससी कॅटेगरीचा. एससी कॅटेगरीचा कट ऑफ हा 29 मार्कावर इथं तुम्हाला पाहायला मिळेल. 29 मार्कावर ईडब्ल्यूचा पाहायला मिळेल. पुढचं एससीबीसी कॅटेगरी. एससीबीसी कॅटेगरीचा कट ऑफ हा 30 मार्कावर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढची कॅटेगरी पाहूयात एसटी कॅटेगरी. एसटी कॅटेगरीच्या मुलीचा कट ऑफ हा 32 मार्कावर लागेल, जो की सर्व आतापर्यंत जे पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला तोच इथं दिसतो. एसटी कॅटेगरीचा मुलींचा 32 मार्कावर. पुढची व्हीजेए कॅटेगरी ज्याचा कट ऑफ असणारा 26 मार्कावर लागेल. तर अशा पद्धतीमध्ये आपण मुलीचे पण धाराशिवचे असणारे कास्ट वाईज कट ऑफ पाहिलेले आहेत. तर एकंदरीत तुम्हाला सर्व कट ऑफ इथं समजलेले असतील. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. पण जाता जाता सबस्क्राईब बटनावर मारा, सोबतचा बेल आयकॉन दाबा, टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.